आपली आज मजेदार ऍक्टिव्हिटी आहे उंची मोजणे, लांबी मोजणे, कोण किती उंच आहे ते मोजणे. आता मला जर सांगा तुम्ही, आता तुम्हाला जर उभं केलं आणि मला उभं केलं त्याच्यात, तर आपल्यात उंच कोण आहे सर्वात? तुम्ही उंच आहे का मी उंच आहे? हा, असं कळायला पाहिजे, हे की नाही. आता आपण ही मॅडमची पर्स घेतली आणि हे पुस्तक घेतलं, याच्यात उंच कोण आहे? हा, आता हे एकच वीत आहे की नाही, आणि हे आपण मोजलं असं वीतीने की 2 भरू शकतो. आलं लक्षात तुमच्या? आता आपण काय करू, 2 मुलांची उंची बघू. चला, कार्तिक ये इकडं, ये कार्तिक. प्रियांश तू ये. आपण यांना इथं उभं करू, इथं उभे राहा दोघं. चला, आपण उंची कशी मोजतो, टाचेला टेकून अशी उभे राहा. हे तर उंचीच्या वरती गेला, आहे की नाही. आता आपल्याला भिंतीला हे करायला सुद्धा जागा नाही राहिली. आता यांना जर भिंतीनं जर मोजलं तर हे बघा, 1 2 3 4 5 आणि 6. हा किती भरला कार्तिक? 6 वीती भरला. आणि हा प्रियांश बघा, 1 2 3 4 आणि हा 5. हा 5 वीत भरला आणि हा 6 वीत भरला. म्हणजे सगळ्यात उंच कोण आहे मग? कार्तिक आहे. यांची उंची आपण ह्या टेपनी पण मोजू शकतो, सेंटीमीटर मध्ये पण आणि इंचामध्ये पण. असं लावायचं यांच्या याला, असं इथं, आणि असं मोजायचं. आता हा किती भरला बघा, हा भरला 45 इंच. हा, आणि हा का, हा बघू आता, हा भरला 40च. 40 ला पण थोडंफार कमी. आणि सेंटीमीटर पण काढले तर हा कमीच भरतो उंचीला आणि हा जास्त भरतो. मग तुम्हाला कोण उंच आणि कोण बुटकं, कोण छोटं समजलं ना? उंचीची संकल्पना समजली? शाबास, टाळ्या वाजवा तुमच्या. चला तुमच्या